बातमी कोकणातून रत्नागिरीतला लोटे MIDC मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढण्यात आला। यावेळी कंपनीमध्ये बनत असलेल्या फास्ट नावाचं घातक उत्पादन तात्काळ थांबवून लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी कायमची बंद करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। दाभोळखाडी मच्छीमार संघटना, भोई समाज आणि महिलांचा यामध्ये मोठा सहभाग पाहायला मिळाला। तसंच अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होत असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मात्र पाठ फिरवल्यामुळे आंदोलकांकडून राज्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागील 70 दिवसांपासून कंपनीच्या गेटवर धरणं आंदोलनाला बसलेल्या राजेंद्र आमरे आणि अशोक जाधव यांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारनं कानाडोळा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। पुढील काळात कंपनीच्या विरोधात राज्य सरकारनं ठोस उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। मोर्चाच्या माध्यमातून आता सध्या आमची मागणी हीच आहे की तात्काळ शासनाने याची दखल घेऊन जी केंद्र सरकारने ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्यांना जी एन्व्हायरमेंट चा जो EC दिलेली आहे आणि MPCBने दिलेली कन्सेंट या तात्काळ रद्द करून जोपर्यंत पिपासवर कोणताही कायदा भारतात होत नाही आहे तोपर्यंत त्यांनी हे उत्पादन पूर्णतः बंद ठेवावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।